हाय फ्रेंड्स, मीना यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। मध्ये 2 दिवसापूर्वी म्हणजे फ्रायडेला मी एक व्हिडिओ अपलोड केलेला मसाला मिरची वर्षभराची जी साठवण्याची मिरची जी आपण बनवतो घरगुती, त्याचा मसाला आणि मिरची अपलोड केलेली आणि इन्ग्रेडियंट पण अपलोड केलेले। ते बघा, मी आज मसाला दळून आणला आहे, म्हणजे डंकातून आपल्याला मसाला बारीक करून मिळतो ना, ते मी आज आणलं आहे। हे बघा, ही मी भरली, आता ह्या 2 भरण्या भरलेत आणि हा मसाला माझा एवढा अजून बॅलन्स आहे। म्हणजे 1.25 किलोचं मी प्रमाण दिलेलो, 1.25 किलोच्या प्रमाणामध्ये तुम्हाला 1.25 किलो मिरची होती, गरम मसाला वगैरे, आणि मी मीठ, जाडं मीठ यूज केलेलं। जाडं मीठ यूज करून परत 1.25 किलो सुकं खोबरं आणि 1.25 किलो लसूण होता माझा। कांदा वगैरे मी वापरत नाही, लसूण खोबऱ्याचा हा माझा मसाला आहे, ते होतं। मग त्या प्रमाणामध्ये मला पूर्ण वजन माझं सर्व ह्या मसाल्याचं वजन माझं 3.5 किलो भरलेलं। आणि हा उरलेला आपल्याला जो मसाला जे करून उरतो ना, जो ओबडधोबड राहिलेला असतो, हा गाळ असतो, म्हणजे कळनाट बोलतात ह्याला, हा आहे, तो दिलेला आहे मला, काढून दिलेला आहे। चाळून ते लोक आपल्याला देतात जे आपलं उरलेलं असतं ते। आणि हा मसाला आहे बघा, किती सुंदर कलर आला आहे, किती लाल कलर आला आहे बघा। मी फक्त 1.25 किलो ह्याला काश्मीरी मिर्च, 1.25 किलो पण नाही, मला वाटतं 150 ग्राम काश्मीरी मिर्च घातले, पण इनबिल्ट कलर बघा किती छान आला आहे। हे बघा, 150 ग्राम काश्मीरी मिर्च घालते मी। 1 किलो तुमची लवंगी मिरची असेल तर त्याला मी 150 ग्रामच काश्मीरी मिर्च वापरते, त्याच्या पुढे वापरत नाही, कारण की काश्मीरी मिर्चने कलर येतो, पण आपला मसाला जरासा गोडसर प्रमाण येतं, मसाल्याचं तिखट कमी होतं ओव्हरऑल बघायला गेलं तर, मग ती मी वापरत नाही। हा मसाला तुम्ही एकदा घरी ट्राय करा, बनवून बघा ह्या प्रमाणामध्ये। ह्याच्यामध्ये मी 3 वड्या हिंग पण घेऊन तिथलं घातलेलं, आणि 1 जायफळ घातलेलं, त्यांच्याकडूनच घेऊन तिथेच मी ॲड केलेलं। ते माझं राहिलेलं घालायचं, ते मी तिथेच घातलेलं। बघा हा मसाला किती छान झाला, आणि हा एवढा उरला आहे। 4 ते 5 माणसांना हा वर्षभर मसाला पुरण्यासारखा आहे आरामात। तुम्हाला बाहेरचे मसाले, गरम मसाले, हे मसाले, ते मसाले, मटन मसाला, चिकन मसाला काही वापरायची गरज नाही। जर ह्या प्रमाणामध्ये तुम्ही मसाला बनवलात ना, तर पैसे पण वाचणार आणि चव पण फार छान येते आणि कलर पण येतो जेवणाला। माझा चॅनल जर तुम्हाला मित्रांनो चांगला वाटत असेल, इन्फॉर्मेटिव्ह वाटत असेल, तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। थँक्यू।